नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणित स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स या पुस्तकातील आपण अभ्यास 5.2 हा भाग अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 5.2 लेसन वी हॅव बीन learn about the expansion of the square. Let us learn about the cube expansion in this 5.2. Let us see what is the cube expansion. Here is the formula of the cube expansion. We can say that a plus b bracket cube. So what is the bracket cube of the expansion? a अधिक b कंसाचा घन याचा विस्तार आपल्याला बघायचा आहे. कसा असेल बघा घनाचा विस्तार. a अधिक b कंसाचा घन म्हणजेच आपल्याला a अधिक b किती वेळेस लिहावं लागेल? a अधिक b गुणिले a अधिक b गुणिले a अधिक b. आपल्याला हा भाग बघता येईल की a अधिक b गुणिले a अधिक b गुणिले a अधिक b. We can learn about a plus b bracket cube. So we can write here a multiple a plus b multiple by a plus b multiple by a plus b. So what we get here? A plus b and a plus b. We can write here a plus b bracket square and a plus b is the second bracket. But we know what is the expansion of a plus b bracket square. We know the expansion of a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. So we can write here a square plus 2ab plus b square. So इथं आपल्याला काय माहित आहे बघा की a अधिक b गुणिले a अधिक b गुणिले a अधिक b असं 3 वेळेस आहे. म्हणून आपण काय लिहिलं बघा पहिल्या कंसात a अधिक b आणि हे जे दोन कंस आहेत त्यांचा गुणाकार आपल्याला माहित आहे ऑलरेडी a अधिक b हे जे आपण वर्गाच्या स्वरूपात लिहिलं. आता हे जे एक्सपान्शन माहित आहे आपल्याला, आपण मागच्या तासात बघितलेलं हे जे एक्सपान्शन. तर हे जे एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय? a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हे त्याचं एक्सपान्शन आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता आलं बघा a अधिक b आणि दुसऱ्या कंसात a अधिक b त्याचा वर्ग, त्याचं एक्सपान्शन आपण इथं लिहिलेलं आहे. आता आपल्याला हा ब्रॅकेट कसा सोडवता येईल आपण ते बघूया. लेट अस सी हाऊ वी कॅन मल्टिप्लाय द फर्स्ट ब्रॅकेट टू द सेकंड. सो लेट अस सी how we can multiply the first bracket into the second bracket. These are the two brackets. A plus b is the first bracket and now a square plus 2ab plus b square is the second bracket. इथे काय दिसतं आपल्याला a अधिक b हा पहिला कंस आहे आणि दुसरा a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग कंस आहे. आपण कंसाचा गुणाकार कसा करत असतो बघा, कंसातल्या पहिल्या पदानं संपूर्ण कंसाला गुणायचं, कंसातल्या ह्याच दुसऱ्या पदानं पण संपूर्ण कंसाला गुणायचं. म्हणजेच आपल्याला काय करता येईल, पहिल्यांदा कशाने गुणायचं आपल्याला a न गुणून घेणार आहोत आपण. आता a न गुणताना काय होईल बघा, a मल्टिपल बाय होल ब्रॅकेट. a ने आपण काय केलं, संपूर्ण कंसाला गुणून घेतलं. म्हणजे इथलं फक्त a घेतला आणि इथला हा सगळा कंस घेतला. ज्यांना कंसाचा गुणाकार माहित नसेल त्यांच्यासाठी अजून एकदा आपण सांगतोय, कंसाचा गुणाकार अशा पद्धतीने करत असतो. त्यावेळेस कंसातलं दुसरं पद कुठलं आहे बघा, कंसातलं दुसरं पद b आहे, आपण b घेतलं आणि इथं पण b घेतलं आणि पुन्हा तोच कंस घेतला मल्टिप्लिकेशनसाठी, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. असं आपल्याला दुसरा कंस पण इथं घेता येईल. आता काय लक्षात घेता येईल बघा, a मल्टिपल बाय a स्क्वेअर, व्हॉट वी कॅन राईट हिअर a क्यूब, a मल्टिपल बाय a स्क्वेअर a क्यूब. नाउ a मल्टिपल बाय 2ab. आता आपल्याला काय करायचं, सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं. वी आर मल्टिप्लाइंग द सेकंड टर्म. आपण दुसऱ्या पदाला पण a न गुणतोय, a गुणिले 2ab म्हणजेच काय आलं बघा, a गुणिले a. फक्त इथं कॉमन a असल्यामुळे इथं काय लिहिलं 2a स्क्वेअर. त्यानंतर a इंटू b स्क्वेअर, वी कॅन राईट हिअर ab स्क्वेअर. म्हणजे आपण a न काय केलं बघा, ह्या a वर्गला मल्टिप्लाय केलं, 2ab ला मल्टिप्लाय केलं आणि b स्क्वेअरला पण मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला काय मिळाली पद, a घन अधिक 2a वर्ग b अधिक ab चा वर्ग. ॲज लाईक दिस. अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं बघा, b न पण मल्टिप्लाय करून घ्यायचं. b मल्टिपल बाय a स्क्वेअर, वी कॅन राईट ba स्क्वेअर. b multiple by 2ab, we can write here 2ab square. Now here is the b and here is the b, so we can write here 2ab square and b multiple by b square, we can write here b cube. म्हणजेच आपण जर b न गुणाकार केला तर काय होईल बघा, b गुणिले a वर्ग b a वर्ग अधिक 2 गुणिले a b होतं तर 2 गुणिले a b चा वर्ग, कारण इथं b आणि इथं पण b आहे आणि b गुणिले b वर्ग म्हणजे b चा घन. तर साधारणतः आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल. आणि आता आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये जर आपण लिस्ट ठरवलं तर पहिल्यांदा a क्यूब लिहिलं आपण, a च्या डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहितो a क्यूब 2a वर्ग b, इथं पण a वर्ग b एक आहे बघा, ह्या दोघांची बेरीज झाली 2a वर्ग आणि 1a वर्ग किती झालं 3a वर्ग b. त्यानंतर ab वर्ग आणि इथं 2ab वर्ग आहे, ह्या दोघांची पण बेरीज काय झाली 3ab वर्ग अधिक b चा घन. तर आपल्याला एकंदरीत काय सूत्र लक्षात घेता येईल बघा एक्सपान्शनचं, इफ देर इज द एक्सपान्शन ऑफ क्यूब. जर तिथं घनाचा विस्तार असेल तर a प्लस b ब्रॅकेट क्यूब, वी कॅन राईट हिअर a क्यूब, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म. आपण कसं लक्षात ठेवतो बघा, पहिल्या पदाचा घन प्लस 3a स्क्वेअर b
इथं काय लिहायचं 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक b चा घन. ही सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवावी लागते बघा. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक b चा घन. आता इथं जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोटी 3 असते हे लक्षात घेता येईल बघा. इथं कोटी 3 आहे, इथं पण कोटी 3 आहे. ह्या a ची 2 आणि b ची 1, इथं a ची 1 आणि b ची 2 आणि इथं b चा घन. आता इथं आपल्याला थोडंसं आणखीन ब्रॅकेटमध्ये लिहायचं असेल तर या 3ab कॉमन आपल्याला काढून पण हा ब्रॅकेट लिहिता येत असतो. जर आपल्याला समजा सोयीसाठी लिहायचं असेल आपल्याला तर आपण इथं सुद्धा अजून काय लिहू शकतो बघा. a घन थोडस माऊस न काढतो बघा, लक्षात येतं बघा. a घन अधिक इथं काय कॉमन निघालं आपल्याला 3ab कॉमन निघालं. 3ab आणि कंसात काय शिल्लक राहील a अधिक b अधिक b चा घन. तर आपण असं पण लिहिलं तरी फॉर्म्युला चालणार आहे आपल्याला. हे आपल्या सोयीसाठी आपण लिहिलेलं असतं. तर हे पण उत्तर त्याचं आहे. आपल्याला काय करता येईल बघा, ह्या दोघांमधून 3ab कॉमन काढता येईल. इथं 3ab आपण कॉमन काढलं आणि शिल्लक काय राहत असतं इथलं a आणि इथलं b. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या जो घन आहे त्या घनाचं एक्सपान्शनचं सूत्र जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवता येणार आहे. आता इथं या सूत्राचा उपयोग करून खाली सोडवलेली उदाहरणं अभ्यासू असं म्हणलेलं आहे बघा. आपल्याला इथं थोडंसं समजून घेता येईल, काही गोष्टी समजून घ्यायला लागत असतात आपल्याला. इथं जे उदाहरण दिलेलं आहे आपण ते सोडवलेली उदाहरणं ती समजून घेतली तर आपल्याला सोडवायची जी आहेत उदाहरणं ती जास्त आपल्याला समजून येत असतात. काय दिलेलं बघा, x+3 ब्रॅकेट क्यूब. आता x+3 ब्रॅकेट क्यूब म्हणजे इथं काय आपण लक्षात घेतलं बघा, हे पहिलं पद आणि दुसरं पद यांची बेरीज आणि कंसाचा घन आहे हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता असं जर असेल तर काय करतो आपण बघा, हा फॉर्म्युला कुठला वापरला आपण, हा वरचा फॉर्म्युला वापरणार आहे. a+b ब्रॅकेट क्यूब म्हणजे क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म प्लस 3 इंटू स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म मल्टिपल बाय स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म मल्टिपल बाय सेकंड टर्म 3 इंटू फर्स्ट टर्म इंटू स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म अँड क्यूब ऑफ द सेकंड टर्म. आपण हा विस्तार कसा केलेला आहे बघा, पहिल्या पदाचा घन कसं लक्षात ठेवत असतो आपण, पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं घनविस्तार मांडता येईल. आता इथं a च्या जागी काय बघा x आलेला आहे, म्हणजे इथं पहिलं पद a आहे आपल्या सूत्रातलं आणि इथं पहिलं पद x लिहिलेलं आहे. इथं b आहे दुसरं पद, इथं 3 लिहिलेलं आहे. म्हणजे x बरोबर आणि b बरोबर आपल्याला लिहिता येईल. a ची किंमत काय x आहे इथं आणि b ची किंमत काय 3 आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने त्या किमती लिहिलेल्या आहेत आणि आपण त्या किमती मग काय करतो ठेवून आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. ठीक आहे. आता उदाहरण बघा कसं सोडवलेलं आहे. इथं आपण किमती ठेवलेल्या आहेत. x+3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस, आता इथं थोडंसं आपण समजून घेऊया बघा. पहिल्या पदाचा घन आपल्याला सांगितल्याप्रमाणे, त्यानंतर 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग, इथं काय केलं 3 लिहिलं, पहिल्या पदाचा वर्ग लिहिला गुणिले दुसरे पद, हे दुसरे पद आहे 3. आपल्याला ते अंक लक्षात घेता आले पाहिजेत, अंक दिलेला असल्यामुळं इथे लिहितोय. त्यानंतर 3 गुणिले पहिले पद किती आहे फक्त x. आपल्याला लक्षात घ्यायला पहिले पद म्हणतोय आपण आणि हे 3 म्हणजे दुसरे पद आहे आणि दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. आता इथं काय लक्षात घेता येईल बघा आपल्याला, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म x चा घन किती आला, x घन झाला. 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, आधी संख्यांचा गुणाकार करत असतो आपण, x स्क्वेअर ॲज इट इज. त्यानंतर इथं काय आलं 3 गुणिले, इथं 3 चा वर्ग 9 आहे, 9 त्रिक हे 3 चा वर्ग म्हणजे 9 आणि हे 3, 9 त्रिक 27 म्हणून इथं किती लिहिलं आपण 27 आणि क्यूब ऑफ 3 आणि 3 चा घन किती आला 27. म्हणजे याचं जे एक्सपान्शन आहे आपल्याला, एक्सपान्शन कसं लिहिता आलेलं आहे बघा, x+3 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 27x प्लस 27. सो दिस इज आवर प्रॉपर आन्सर. आता इथं जे पुढचं उदाहरण दिलेलं आहे बघा ते पण आपल्याला लक्षात घेता येईल. पुढचं उदाहरणात पण आपल्याला बघूया काय दिलेलं आहे. 3x अधिक 4y कंसाचा वर्ग. आता इथं पहिलं पद कुठलं आहे 3x आहे, आपण लक्षात घ्यायचं. दुसरं पद काय 4y वर्ग आहे. आपण कसं सोडतो बघा, पहिल्या पदाचा घन 3x ब्रॅकेट स्क्वेअर 3 मल्टिपल बाय फर्स्ट टर्म स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म, पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद, इथे केले बघा आपण, हा पहिला पद आहे त्याचा वर्ग, त्यानंतर 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग, इथे लिहिलेला आहे बघा दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन.
म्हणजे जे पद आहे ते लिहायचं. आता जरी समजा इथं 3x असं गुणाकार स्वरूपात दिलेलं आहे, 4y असं दिलेलं असेल, तर ते अख्खं 3x म्हणजे आपलं पहिलं पद झालं आणि अख्खं 4y म्हणजे आपलं दुसरं पद झालं. म्हणजे आपण अशा पद्धतीनं काय केलेले आहेत बघा, यांची पदाची किमती घेतलेल्या आहेत. आता घन करताना किंवा सोडवताना कसं करणार बघा, हाऊ टू सॉल्व दिस, लेट अस सी हिअर इन ब्रॅकेट 3x ब्रॅकेट क्यूब. सो वी मस्ट फर्स्ट राईट द क्यूब ऑफ 3. व्हॉट इज द क्यूब ऑफ 3? 3 multiple by 3 multiple by 3, it means 27 x cube. So expansion of this 3x bracket cube is equal to 27 x cube. आपल्याला काय लक्षात आलं, 3x चा घन, 3 चा घन 27 आणि x चा घन x घन म्हणजे 3x घन आलं. आता इथं पण काय करतो बघा, आपण आधी ब्रॅकेट सोडून घेतो. कंस काय म्हणतो, मला आधी सोडवा. आपण नेहमी वाक्य काय लक्षात ठेवलेलं असतं कंसासाठी, कंस म्हणतो मला आधी सोडवा, म्हणून 3 ॲज इट इज लिहिलं. आता हा कंस लिहिला, कंस कसा सोडवता येईल बघा आपल्याला, 3 चा वर्ग 9 आणि x चा वर्ग x वर्ग आणि 4y ॲज इट इज. म्हणजे इथं फक्त आपण काय केलं, कंस सोडवलाय, कंसाचा वर्ग केलेला आहे. त्यानंतर पुढची जी टर्म आहे त्याच्यात काय केलं बघा, 3 ॲज इट इज घेतलं, 3x पण ॲज इट इज घेतलं आणि इथं पण कंस सोडवलाय. आधी कुठला कंस सोडवलाय बघा, 4y चा कंस सोडवलेला. काय 4y चा कंस, 4 चा वर्ग 16 आणि y चा वर्ग y वर्ग आणि 4 चा घन इथं लिहिलाय, 4 चा घन 64 y चा घन. तर हे जे लहान लहान गोष्टी आहेत आपण त्या समजून घेणार आहोत बघा. आणि मग आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, 27x घन ॲज इट इज आलं आणि आता ह्यांचा गुणाकार होईल, 3 गुणिले 9 गुणिले 4 किती येईल, 3 गुणिले 9 गुणिले 4, 3 9 त्रिक 27, 27 चोक 108. म्हणजे आपल्याला 108 असा आपल्याला ह्यांचा गुणाकार आला अंकाचा. आधी आपण अंकाचा गुणाकार करून घेत असतो, म्हणून इथं अंकाचा गुणाकार आला आपल्याला 108 आणि ते x वर्ग ॲज इट इज लिहिला आपण, x वर्ग आणि y म्हणजे x वर्ग y आपल्याला असं लिहिता येईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला पुढचं जे पद आहे त्याच्यात पण काय केलं बघा, जे संख्या आहे त्यांचा आधी गुणाकार केलेला असतो. 16 त्रिक 48 आणि 48 त्रिक 144 किंवा 16 9 144, हे 16 आहे, 3 त्रिक 9, 16 9 144 आपल्याला असं पण लिहिता येईल. आणि मग ह्यांचा गुणाकार आला, मग आता कशाचा गुणाकार करणार आपण, x आणि y चा, x y स्क्वेअर. तर आपल्याला ह्या पद्धतीने x y स्क्वेअर मिळेल आणि 64 ॲज इट इज. म्हणजे ह्याचं जे एक्सपान्शन आहे ते आपल्याला फायनली काय मिळालं बघा, 27x घन अधिक 108 x वर्ग y अधिक 144 x y वर्ग अधिक 64 y घन. आता इथं जरी समजा वेगवेगळ्या किमती दिलेल्या असल्या तरी आपल्याला त्या लक्षात घेता आलेल्या आहेत. आता पुढचं जे तिसरं उदाहरण सोडून दिलेलं आहे ते त्यांनी कसं दिलेलं आहे बघा, अपूर्णांकात दिलेलं आहे. अपूर्णांकात दिलेलं असल्यामुळे आपल्याला कसं सोडवता येईल बघा, नियम आपण बदलणार नाही, आपण ॲज इट इज नेम लिहिणार, 2m/n प्लस n/2m ब्रॅकेट क्यूब. आता इथं सुद्धा आपण काय केलं बघा, पहिल्या पदाचा घन, हे पहिलं पद आहे म्हणून 2m/n 2m छेद n चा घन केला अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 2m n ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिपल बाय n/2m. आपल्याला असं घन लिहिलेलं आहे, आपण त्याचं मल्टिप्लिकेशन लिहिलेलं आहे, प्लस 2m/n म्हणजे 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग, हे जे दुसरे पद आहे ते दुसऱ्या पदाचा वर्ग लिहिलं आहे आणि दुसऱ्या पदाचा घन. तर साधारणतः आपण ॲज इट इज किमती लिहिलेल्या आहेत. अपूर्णांक म्हणले आपल्याला थोडंसं अवघड वाटायला लागतं, पण तसं काय अवघड असणार नाही जर आपल्याला नियम लक्षात आले तर. आता इथे काय लिहिले बघा, 2m ब्रॅकेट क्यूब, व्हॉट इज द क्यूब ऑफ 2 8, व्हॉट इज द क्यूब ऑफ m क्यूब, व्हॉट इज द क्यूब ऑफ n क्यूब. म्हणजे प्रत्येकाचं इथं घन लिहिलेलं आहे, फक्त इथं 2 चा घन आपल्याला 8 मध्ये कन्वर्ट करता येतो म्हणून 2 चा घन 8 लिहिला, m चा घन m घन लिहिला आणि n चा घन n घन लिहिला. म्हणून ही पहिली पायरी आपली, पहिलं पद ठीक क्लिअर झालं. त्यानंतर दुसऱ्या यात काय बघा, 3 ॲज इट इज लिहिला आपण. आता 2 चा वर्ग 4 लिहिला, m चा वर्ग m वर्ग लिहिला आणि n चा वर्ग n वर्ग लिहिला, n ॲज इट इज आणि खाली 2m अधिक 3 2m छेद n आणि n चा वर्ग इथे लिहिला n वर्ग, 2 चा वर्ग 4 आणि m चा वर्ग m वर्ग. तर इथं फक्त आपण काय केलेलं आहे बघा, कंसाचं एक्सपान्शन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे प्रत्येक कंस, आणि n चा घन n घन आणि 2 चा घन 8, m चा घन m घन. आता इथं आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, हे पहिलं पद ॲज इट इज लिहिलेलं आहे आणि शेवटचं पद पण ॲज इट इज लिहिलेलं आहे. आता या दोन पदामध्ये काही बदल केलेला नाही आपण. आता ह्या शेवटच्या पायरीत बदल कुठे करतोय बघा, इथं करतोय. आता इथे किती आहे बघा, n चा वर्ग आहे आणि इथं n आहे, मग हे कॅन्सल होईल, इथलं n एक कॅन्सल होईल आणि इथलं एक n कॅन्सल होईल, इथं 2 वेळेस n आहे म्हणून इथं फक्त किती राहिले, छेदाच्या ठिकाणी n राहिलेला आहे. इथलं काय होईल बघा, बे एक बे, बे दोन्ही 4, 2 चा भाग बसेल, बे 2 4 आणि इथलं एक m गेलं आणि इथलं एक m गेलं. म्हणजे आता इथं छेदाला फक्त किती राहिलेलं बघा, n राहिले, आपण इथं घेतलं n आणि इथे किती आहे, अंशाला 2 आणि 2 m आहे, 2 आधी 3 दोन्ही 6, मग ह्या दोघांचा गुणाकार किती आला आपला, 3 दोन्ही 6 आला आणि m आहे तसं. आता हे झालं दुसरं पद. आता आपल्याला तिसऱ्या पदाचं पण बघता येईल बघा. तिसऱ्या पदात पण काय बघा, इथे एक n आहे, इथे n वर्ग आहे, ते n कॅन्सल झालं,
त्यानंतर इथं काय बघा, बे एक बे, बे दोन्ही 4, इथं आपल्याला लक्षात घेता येईल बे दोन्ही 4 आणि इथं m गेलं आणि इथलं 1 m गेलं, म्हणजे इथं किती राहील, फक्त 2 m राहील छेदाच्या ठिकाणी आणि अंशाच्या ठिकाणी काय राहील बघा 3n, इथलं n हे 3, हे किती झालं 3n, हे 2 पद राहिलेली म्हणून इथं 3n लिहिलं आणि छेदाचं किती 2m म्हणून हे 2m लिहिलं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करता येते बघा, हे जे अपूर्णांक आहेत, अपूर्णांकाचं जरी एक्सपान्शन असेल तरी आपल्याला अपूर्णांकाचं एक्सपान्शन करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला अजून नाही समजला तर थोडं विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ रिपीट करून बघा. जे काही लहान सहान कन्सेप्ट आहेत ते आपल्याला समजण्यासाठी काही गोष्टी आपल्याला डबल टिबल पण अभ्यासाव्या लागतात, बघाव्या लागत असतात. तर पहिल्याच वेळेस नाही लक्षात आलं तरी काही हरकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना पहिल्या वेळेस एखादा व्हिडिओ लक्षात येत नसतो, तर ठीक आहे, काय हरकत नाही. आपण काय करता येईल, आपल्याला ज्यावेळेस लाईव्ह सेशन संपतं, आपलं लाईव्ह चॅट सेशन, त्यावेळेस तुम्हाला तो व्हिडिओ कधी पण आणि किती पण वेळेस रिपीट करून बघता येईल, त्यावेळेस तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आणखीन पुढचा मुद्दा कसा बघता येईल बघा. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, फाइंड द क्यूब ऑफ 41. आता इथं क्यूब ऑफ 41 सांगितलेलं आहे, पण आपल्याला कसं सूत्राचा उपयोग करून किंवा एक्सपान्शनचा फॉर्म्युला करून सांगितलेला आहे. मग आता हे कंसात 41 आहे, मग 41 ची फोड आपल्याला कशी होईल बघा, 40 अधिक 1. जवळची संख्या कुठली आहे, ह्याची 40 आहे, मग आपण काय केलं 40 अधिक 1. आपल्याला 40चा हे पहिलं पद होईल आपल्याला ह्या, आणि 1 हे काय होईल, दुसरं पद होईल. जर 51 असेल तर 50 अधिक 1 करायचं, जर 61 असेल तर 60 अधिक 1 करायचं, किंवा 62 असेल तर 60 अधिक 2 करायचं. म्हणजे एक पूर्ण म्हणजे डेसिमल मध्ये आली पाहिजे. डेसिमल याचा अर्थ की 10च्या पटीत आली पाहिजे, म्हणून ही 10च्या पटीत आपण घेतली 40चा घन, पहिल्या पदाचा घन झाला. त्यानंतर 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 40चा वर्ग गुणिले 1, अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. सेम ॲज इट इज ह्या ज्या किमती आहेत ते आपल्याला इथे लिहून घेता येतील बघा. काय लिहिता येईल बघा, 40चा घन. आता 40चा घन म्हणजे आपल्याला फक्त 4चाच घन करायचा, 4 × 16 16 चौक 64, आणि इथे 1 शून्य तर 1 शून्य असताना घन केलं तर 3 शून्य होते, वर्ग केले की 2 शून्य असते, चौथा घात केला की 4 शून्य द्यायचे असते. ही साधी कन्सेप्ट आहे, आपल्याला माहित नसेल तर लक्षात ठेवा. 4चा घन केला 64 आणि तिथं 1 शून्य आहे आणि त्याचा घन आहे म्हणून 3 शून्य झाले. त्यानंतर इथं किती आहे, 40चा वर्ग बघा 1600, 3 गुणिले 40चा वर्ग काय येणार, 4चा वर्ग 16 आणि 1 शून्य म्हणून 2 शून्य लिहिले आपण, 1600 गुणिले 1 म्हणजे किती झालं, 16 त्रिक 48, म्हणून इथं 48 आलं आणि हे 2 शून्य ॲज इट इज, आणि 1 न गुणल्यामुळे काय फरक पडणार नाही, म्हणून हे काय झालं आपल्याला बघा, दुसरं पद जे आहे ते काय मिळालं, 4800 असं आपल्याला दुसरं पद मिळून जात आहे. त्यानंतर तिसऱ्या पदाचा गुणाकार पण आपल्याला इथं लक्षात घेता येईल. हे झालं पहिलं पद, पहिल्या पदाचा विस्तार, हे झालं पहिलं पद बघा, इथं आहे आपल्याला लक्षात घेता येईल, हे पहिलं पद आहे. हे दुसरी पद मिळालं आपल्याला, किती मिळालं दुसरं पद 4800. आता तिसऱ्या पदासाठी कसं आहे बघा, 1चा वर्ग 1च येणार आहे आणि 4 त्रिक 12 म्हणजे इथे केलं 4 त्रिक 12 आणि वरचं शून्य आपण ॲज इट इज लिहिलं, म्हणजेच किती येणार 120. आणि हे किती पद आहे, तिसरं पद आहे, आणि हे चौथं पद काय, 1चा घन 1 येणार आहे. ह्या सगळ्या संख्या आपल्याला उभ्या जरी मांडून सोडवलं आपण तरी चालतंय आपल्याला. 64,000 जर समजा आपल्याला आडवी बेरीज येत नसेल, 64,000 अधिक 4,800 अधिक 120 अधिक 1. आपण संख्या बघा अशाच मांडायच्या शक्यतो प्रयत्न केलेला असतो. 1 अशी 1 आलं, हे 1 अशी 1, थोडं खाली येतो, थोडं खराब झालं. 2 अशी 2, त्यानंतर 8 अधिक 1 9, 4 आणि 4 8 आणि 606 म्हणजे किती आलं बघा, 68,921. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे जे सोडून दिलेली उदाहरणं आहेत ते समजून घेता येतील. बऱ्याच वेळेस आपल्याला पुस्तकात सोडून दिलेले असतात पण ते थोडं समजायला कठीण जातात, त्यावेळेस आपल्याला अडचण येत असते. म्हणून आपण काय करतोय बघा, जी सोडून दिलेली उदाहरणं आहेत ती सुद्धा आधी आपण अभ्यास केला पाहिजे, ती पण आधी सोडवली पाहिजेत, तरच आपल्याला काय होणार आहे की ही जी बाकीची उदाहरणं आहेत ते आपल्याला सोडवायला सोपी पडत असतात. म्हणून आपण काय करत असतो बघा, शक्यतो ही जी सोडवून दिलेली उदाहरणं आहेत ती आपण घेत असतो. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास सराव संच 5.2 चा अभ्यास करूया. 5.2 आपल्याला सराव संच काय दिलेला आहे बघा, विस्तार करा, एक्सपान्शन, प्रॅक्टिस सेट 5.2, एक्सपांड k + 4 ब्रॅकेट क्यूब. आपल्याला k अधिक 4 कंसाचा घन असं दिलेलं आहे, तर आपल्याला त्याचा ब्रॅकेट क्यूब करायचा आहे. ठीक आहे,
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, के प्लस 4 ब्रॅकेट क्यूब हे एक्झाम्पल आपण वर्ड पेज वरती सोडून बघूया, म्हणजे तुम्हाला ते समजून घेता येईल. लेट अस सी के प्लस 4 ब्रॅकेट क्यूब. What we are going to do here, first of all, cube of the first term. Let us see. I just copied the example to write the cube of the first term. What is the first term? Let us see. That is the k. This is the cube of the first term. Now plus what we can see here. Let us see. 3 multiple by 3 into square of the first term. What is the first term? K. So we can write square of the first term, 3 multiple by square of the first term, and that is the how we can write here. Let us see. This is the square. 3 multiple by square of the first term multiple by second term, and what is the second term? Let us see. 4. 4 is the second term. So this is our two terms we have been right here. Let us see once again. This is the first term. We are making the cube of the first term. Now 3 multiple by square of the first term multiple by second term. So this is our second term. We are just writing the 4 terms. In these 4 terms, what we get? The first term, cube of the first term. आपण चार टर्म लिहिणार आहोत बघा. त्यातली पहिली टर्म आपली काय झाली? क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म, पहिल्या पदाचा घन. त्यानंतर 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे के चा वर्ग गुणिले दुसरे पद ऍज इट इज. ठीक आहे. आता आपल्याला उरलेली 2 पद अजून लिहायचे आहेत. आपल्याला कसं लिहिता येईल बघा. त्याच्या पुढचं पद काय येईल लगेच आपण घेऊया. अधिक प्लस 3 multiple by first term. What is the first term? Only k, and multiple by square of the second term. So what we can write here? Square of the second term. Let us just copy here to find right here. So we just change the value of k, and that will be becomes 4. So what is the third term? Let us see again. आता आपल्याला अजून एकदा बघता येईल बघा तिसरी टर्म कशी तयार झाली. 3 गुणिले 3 आपल्याला घ्यावं लागणार आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मला. 3 गुणिले पहिले पद. इथं पहिले पद काय? के आहे बघा. म्हणून पहिले पद इथं लिहिलं के. 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग. तर आपल्याला ते लिहिता आलेलं आहे दुसऱ्या पदाचा वर्ग. आणि फायनल टर्म काय आपली? प्लस के क्यूब प्लस क्यूब ऑफ द cube of the second term. So what we can write here? We just copy k cube for writing. आपल्याला फक्त कॉपी करून घ्यायची ही समजून घेण्यासाठी. ठीक आहे. तर इथे काय लिहिणार आहे आपण? 4. तो पहिल्यांदा पहिल्या पदाचा घन आहे आणि शेवटला दुसऱ्या पदाचा घन आहे. मधली पद कशा? 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं फॉर्म्युल्यामध्ये ते किमती ठेवता आल्या पाहिजेत. आपण जस्ट कॉपी करून घेऊया आणि कुठं कुठं बदल करतो ते बघा. क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म ऍज इट इज राहील. तो काय येणार आहे? क्यूबच येणार आहे. आपण फक्त त्याचं काय करूया? ब्रॅकेट काढूया म्हणजे आपल्याला लक्षात घेता येईल की फायनल झालेलं आहे. त्यानंतर इथं काय जे संख्या आहेत अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार होईल. म्हणजे काय होईल बघा? 4 गुणिले 3 किती येणार? 4 त्रिक 12 आणि के चा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला इथं किती लिहिता येईल बघा. आपण जर सोडवायचं म्हटलं तर के चा स्क्वेअर ऍज इट इज राहणार आहे. आपण सोडूया. 4 त्रिक 12. फक्त आपल्याला कुणाचा गुणाकार करावा लागणार आहे? ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार करावा लागेल. म्हणून आपण इथं काय लिहिलं बघा? 12 स्क्वेअर के स्क्वेअर. कसं आलं बघा? हे के क्यूब आपण ऍज इट इज लिहिलं आणि 12 कसं आलेलं आहे बघा? 4 गुणिले 3 4 त्रिक 12 आणि के वर्ग ऍज इट इज. म्हणजे आपल्याला हे दुसरं पद आपल्याला असं मिळालेलं आहे. तसंच तिसरं पद सुद्धा आपल्याला काढता येईल. तिसरं पद आपल्याला कसं लिहिता येईल बघा? इथं सुद्धा काय बघा? 3 गुणिले 4 चा वर्ग. वाटलं तर आपण पुढच्या पायरीमध्ये ते काढूया. म्हणजे तुम्हाला एक पायरी वाढली तर असं काय फरक पडणार नाही. आपण समजून घेता येईल. आपण म्हणजे पहिल्या पायरीत काय केलं? पहिलं आणि दुसरं पद क्लिअर केलं. आता आपण दुसरी लिहिलेली पायरी. आपण एक फक्त पायरी वाढेल. काय अडचण नाही येणार. फक्त आपल्याला समजलं पाहिजे की आपण कुठे चेंज करतोय. आता आपण काय केलं? आता पहिल्या पदात बदल करायचा नाही, दुसऱ्या पदात बदल करायचा. आता तिसऱ्या पदात बदल होईल. काय होईल बघा? इथं आपल्याला जे के चा 4 चा वर्ग होता तिथं आपल्याला काय लिहिता आलं? 16 लिहिता आलं. म्हणजेच आपल्याला इथं 16 गुणिले किती लिहिणार? 16 त्रिक 48 के. 16 त्रिक 48 के. इथं बघा आपण काय केलं? 4 चा वर्ग इथे लिहिलेला आहे दुसऱ्या पायरीत. इथं काहीच नाही बदल करायचं. मग आपण काय केलं? 4 चा वर्ग केला 16. इथं 3 आहे आणि इथं के आहे. म्हणजे 16 त्रिक किती झालं? 48 आणि के ऍज इट इज. म्हणजे आपल्याला काय लिहिता आलं बघा? 48 के असं उदाहरण
लिहिता आलेलं. त्यानंतर 4चा घन किती येईल बघा, 4चा घन 4 × 16 16 चौक 64. तर आपल्याला इथं लिहिता येईल बघा 4चा घन इथं 64 लिहिता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपल्याला ह्याचं उत्तर मिळून जात आहे. म्हणजेच आपण जे पहिला प्रश्न आहे तो आपण अशा पद्धतीने सोडवलेला आहे. आपण थोडंसं रिवाइज जर केलं तर काय लक्षात घेता येईल बघा, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म 3 मल्टिपल बाय स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म मल्टिपल बाय सेकंड टर्म प्लस 3 × फर्स्ट टर्म मल्टिपल बाय स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म प्लस क्यूब ऑफ द सेकंड टर्म. तर आपल्याला अशा पद्धतीने ते लिहिता आलेलं आहे. त्यानंतर k + 4 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू k क्यूब प्लस 12k स्क्वेअर प्लस 3k × 16 प्लस क्यूब ऑफ द 4 आणि आपल्याला काय लिहिता आलं, k + 4 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू k क्यूब प्लस 12k स्क्वेअर प्लस 48k प्लस 64. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने त्याचं उदाहरण सोडवता येत असतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरं पण उदाहरण बघूया. आपण शक्य होईल तेवढी उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करत असतो. अजून ह्यातली आपल्याला जे वेगळ्या पद्धतीची उदाहरण आहे ते आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरं उदाहरण आहे 7x + 8y कंसाचा घन. आपण ते घेऊया बघा. 7x + 8y. आपल्याला हे थोडंसं वर्डमध्ये सोडवलं तर तुम्हाला कसं सोडवत असतं हे लक्षात घेता येईल. 7x + 8y आपल्याला इथं फक्त किमती बदलता येतील. 7x + 8y 7x + 8y बरोबर कंसाचा घन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. आता इथं सुद्धा आपल्याला काय लिहिता येईल बघा, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म. काय फर्स्ट टर्म आपली 7x ही फर्स्ट टर्म आहे आपली. मग आपल्याला काय होईल बघा, क्यूब ऑफ द फर्स्ट टर्म लिहायचं इथं. म्हणजे 7x चा घन, फक्त हे निघून जाईल, 7x चा घन अधिक 3 मल्टिपल बाय फर्स्ट टर्म इंटू स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म. सो व्हॉट इज द फर्स्ट टर्म, 7x. we just write total value. आपल्याला फक्त सगळी किंमत आपण काय लिहिलेली आहे बघा, फक्त आपल्याला ह्यातले जे पुन्हा इक्वेशन ऍड करायचं असतं ना, ते थोडीशी अडचण येत असते वर्ड मध्ये पण सोडवताना. ठीक आहे, 3 मल्टिपल बाय स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म मल्टिपल बाय second term, and what is the second term, only 8y. So we can write here just only 8y plus what we can write here, plus 3 multiple by first term. What is the first term, 7x multiple by what is the square of the second term. So we just write here, just copying and editing. कॉपी करून एडिट करतो. इथे काय आपल्याला लिहायचं बघा, 8y plus what we can write here, plus cube of the second term. So what is the cube of the second term, we just decrease the size. आपण थोडीशी साईज फक्त कमी करूया म्हणजे आपल्याला तिसरं पद लिहिता येईल. cube of the second term. So we can just copy the first term and we can just edit. थोडंसं आपण बदल करूया 8. हे आपल्याला एडिट करताना किंवा कॉपी करताना सुद्धा लक्षात घेता येईल की बाबा तिथल्याच किमती असतात, फक्त आपल्याला त्या मांडणी करता आली पाहिजे. आपण काय करतो, त्याच किमती तिथल्याच घेतोय आणि फक्त त्याची मांडणी व्यवस्थित करायचा प्रयत्न करत असतो. आता इथं काय लक्षात घेता आलेलं आहे बघा, आपण काय लिहिलंय आपण एकदा समजून घेऊया. पायरी लिहिल्यानंतर 7x आहे तर 7x चा घन, त्यानंतर पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग. बघा इथं काय लिहिलं, 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 7x चा वर्ग गुणिले दुसरे पद. त्यानंतर दुसरं पद कसं लिहिलंय बघा, 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करता येईल बघा, पुढची पायरीमध्ये बघता येईल. पुढच्या पायरीसाठी सुद्धा आपण काय करूया बघा, हे एक्झाम्पल ऍज इट इज कॉपी करून घेऊया आणि फक्त एडिट करूया की पुढच्या पायरीत काय बदल होतील. 2 पायरींमधला बदल जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला लक्षात घेता येईल की काय, 7चा घन किती आपल्याला लिहिता येईल बघा, 7 7 49 गुणिले 7 म्हणजे 7चा घन, किंवा आपल्याला माहिती जर असेल 7चा घन तर आपल्याला 7चा घन लगेच लिहिता येत असतो. तर आपण तो लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 343 हा 7चा घन आहे. म्हणजे इथं आपण एडिट करताना काय करणार बघा, 7च्या जागी 343 343 इथं 7चा घन लिहिलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं बघा, x चा पण घन लिहायचा आहे. म्हणजे काय लिहिलं बघा आपण, 343 x घन. म्हणजे हा 343 कशाचा आलाय बघा, x घन ह्याचा घन विस्तार आलाय. 7चा घन 343 आणि x चा घन x घन. साधारणतः आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल. त्यानंतर दुसरी टर्म कशी आहे बघा, 3 गुणिले 7चा वर्ग. म्हणजे आपल्याला इथं पहिल्यांदा काय करावं लागेल, आधी वर्ग करून घ्यावा लागेल. आपण वर्ग करून घेऊया बघा. 7चा वर्ग किती आहे आपल्याला माहित आहे, 49.
7चा वर्ग 49. आपल्याला ब्रॅकेट काढून टाकू आपण 49 आणि इथे काय होईल, या x चा पण ब्रॅकेट काढला तर 49 x वर्ग म्हणजे 7चा वर्ग 49 आणि x चा वर्ग x वर्ग गुणिले 8y. तसंच इथं पण काय करता येईल बघा, 8चा वर्ग आपल्याला लिहिता येईल की त्या 8चा वर्ग सगळ्यांना माहित आहे, वर्ग पाठ पाहिजे आपली साधारणतः 8y वर्ग y वर्ग. तसंच 8चा घन, आपल्याला 8चा घन सुद्धा लिहिता आला पाहिजे की ते बघा 8चा घन 512. तर आपण तो 512 8चा घन लिहूया, 512 y घन. म्हणजे एकाच पायरीत आपण बऱ्याचशा क्रिया केल्या, प्रत्येक पायरीत क्रिया केल्यासारखी केलेली आहे. आपण अजून एकदा समजून घेऊ बघा काय केलेली क्रिया. 7चा घन लिहिला इथं 343, x चा घन लिहिला x घन, 3 ॲज इट इज लिहिलं, 7चा वर्ग लिहिला, x चा वर्ग लिहिला, 8y ॲज इट इज लिहिलं, त्यानंतर 3 ला 3 लिहिलेलं आहे, 7 ला 7xy लिहिलं, 8चा वर्ग करून लिहिलंय, y चा वर्ग झाला, 8चा घन 512 आणि y घन. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं उदाहरण लिहिता येणार आहे. त्यानंतर पुढच्या पायरीमध्ये काय करता येईल बघा, आपल्याला हे जे गुणाकाराच्या स्वरूपात आहेत त्या सगळ्या किमती मांडून घेता येतील. आता पहिली आणि शेवटची टर्म आपली फिक्स झाली, म्हणजे दुसरी आणि तिसरी टर्म आहे, त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. आता इथे काय दिसतं बघा, 3 गुणिले 49 गुणिले 8, ह्याचे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्ही असं सुट्ट पण वेगळं करू शकता की जेणेकरून तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. 3 गुणिले 49 गुणिले 8, तर आपल्याला त्याचं 1176 असं उत्तर येईल. मग आपण फक्त इथं काय करणार बघा, 1176 ही किंमत आपल्याला इथे चेंज करता येईल. आपण 3 गुणिले 49 गुणिले 8चा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळतो, 1176 x वर्ग y. तसंच इथं काय करायचं बघा, 64 गुणिले 7 गुणिले 3 ह्याचा पण आपल्याला गुणाकार करायचा. 64 गुणिले 7 गुणिले 3, तर तो किती, 1344. गुणाकार तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. आपण फक्त ज्या सहगुणक आहेत ते आता डिलीट करतोय. (1344) गुणिले आपल्याला काय लिहिता येणार आहे बघा, x y चा वर्ग, x y चा वर्ग आणि 512. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला काय लिहिता येत असतं बघा. आता हे लक्षात घेता येईल. तर आपण काय लिहिलं बघा, पहिल्या पदाचा घन म्हणून ते 343 x घन आलं. 3 गुणिले 49, 3 गुणिले 49 गुणिले 8 यांचा गुणाकार किती आला आपला 1176. 3 गुणिले 7 गुणिले 64 याचा गुणाकार किती आला 1344 आणि x y वर्ग ॲज इट इज लिहिलेलं आहे आणि इथं काय 512 y चा घन. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीनं हे पण उदाहरण सोडवता आलेलं आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण इंट्रोडक्शन ऑफ 5.2 म्हणजे 5.2 मध्ये काय आहे किंवा कसं फॉर्म्युले सोडवायचे आणि एक्सपांड जे 5.2 मधले होते ते आपण 2 एक्झाम्पल बघितलेले आहेत. उरलेली 4 उदाहरणं आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांकडे शेअर करा. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.